मी काय त्यात दोषी नाहीये हे पोलिसांनीही सांगितलंय। कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय। मला बऱ्याच गोष्टींना सगळे लोक ट्रोल करतात, कोण काय म्हणतंय आता मी लक्ष देत नाही, उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा, कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय, सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेत, सगळं चेक केलंय, मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जातंय। तर मी आता ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही जास्त। तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देतात, मला माहित नाही याचं मागचं कारण काय, पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला, मी प्लीज हेच म्हणेन। दादांना जे वाटलं ते दादा बोलले, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं। फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला, पण गुन्हा दाखलमुळं किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली। असं नाहीये, मी प्रत्येक वेळेस मीच ट्रोल होत असते, माझी सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी ट्रोल मध्येच चालली आहे। जो तो येतं बोलून जातं, आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्यायाने व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल। माझा पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे, जे काही दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी, माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला। फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका।